आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. बरं, तुमची पहिली भेट, तुमचं प्रेम कसं रंगत गेलं, फुलत गेलं? आम्ही एकमेकांचे फार चांगले मित्र होतो. अच्छा. नाशिकमध्ये कलाक्षेत्रामध्ये मी नाट्य संस्थेचा एका भाग होतो. सुखद एका नृत्य संस्थेचा भाग होते आणि त्याच्यातून ते नृत्यनाट्य आम्ही बऱ्याचदा एकत्र केली जायची. अर्थात आम्ही कधी काही एकत्र केलं नाही. पण तिला मी माहिती होतो, मला ती माहिती होती. कारण जनरली आपल्याला नृत्य संस्थेतल्या सुंदर मुली माहिती असतात आधीपासून. ते म्हणजे एक आहे बाबा कोणीतरी, फार काही परिचय नाही किंवा काही नाही. माझी या प्रियाला प्रीत कळेना ज्या वेळेला लॉन्च झाली त्यावेळेला मला आठवतंय वृत्तपत्रांमध्ये फार मोठ्या जाहिराती आल्या होत्या आणि मुंबईमधल्या सगळ्या ट्रेन स्टेशन्सवर खूप सुंदर त्याच्या सगळीकडे पोस्टर्स आणि जाहिराती होत्या, ज्याच्यामध्ये मी आणि मृणाल दुसानीस करेक्ट. दोघांचे कॉफी पितानाचे असे फोटोज आणि बाकड्यावर बसले. बाकड्यावर बसलेले असे खूप सुंदर फोटोज ते आले होते. तर त्यावेळेला मला अनेक जणांचे कौतुकानं फोन यायला सुरुवात झाली होती. त्यावेळेला आपल्या काही लोकांनी ज्यांनी कौतुक केलं त्यांच्यापैकी एक होतं सुखदाचं. सोशल मीडियावर तिने कुठून तरी मला शोधलं असेल किंवा माहिती असेल, तिने मला पाठवलं एक मेसेज की मला आणि माझ्या आईला तुझा खूप अभिमान वाटतो. आम्ही तुला खूप आधीपासून बघतोय, तुझा प्रवास बघतोय आणि आज इतक्या मोठ्या चॅनलवर इतक्या मोठ्या मालिकेमध्ये तुला बघताना आम्हाला फार छान वाटतं. या निमित्तानं आम्ही पुन्हा चर्चेत आलो. आणि त्या दरम्यान मी पुण्याला शिफ्ट झाले होते नुकतीच. आपल्या गावातले 2 चेहरे आहेत जे आज फुल पेज ऍड मध्ये दिसत आहेत. अभिमान वाटतो, कौतुक वाटतं. तर मी आउट ऑफ दॅट स्पिरिट मी अभिला मेसेज केला होता. त्यावेळेला आमचा परिचय झाला आणि मग आमची मैत्री, आम्ही भेटू नाही शकलो फार, पण वर्षभरामध्ये जेव्हा नंतर भेटी झाल्या त्यावेळेला ही ऑलरेडी लग्नासाठी मुलं शोधत होती. इन अ वे मी हिला मुलं शोधण्यासाठी मदत करत होतो, जे मला नंतर मग एका पॉईंट नंतर असं व्हायला लागलं, आमची मैत्री वाढत गेली आणि मला असं व्हायला लागलं की इतकी चांगली मैत्रीण जर माझी ती आहे तर मी का नाही तिचा विचार करत आहे. आणि त्यावेळेला आम्ही दोघंही आमच्या आधीच्या रिलेशनशिप्समधून बाहेरून बऱ्यापैकी काळ गेला होता. तर त्यामुळे मला जरा असा तो विचार डोक्यात आला, पण जरा मी साशंक होतो की तिला आवडेल न आवडेल, अचानक असं कसं विचारायचं. म्हणून आम्ही पुढच्या वेळेला जेव्हा भेटलो तर मी अगदी तिला माझ्या मनातला विचार सांगितला की म्हणलं हे बघ, मला असं वाटतं आपण एवढे चांगले मित्र आहोत, आपल्या बऱ्याच गोष्टी जुळतात, पुढेही जुळतील, तर मला असं वाटतं की आपण लग्नाचा विचार करायला काही. एक मिनिट, हे इतकं त्यांनी व्यवस्थित काहीच नाही सांगितलं. चहा आणि प्रपोज असं काहीतरी झालं. चहा पितोय, टोस्ट असा मी चहात बुडवून खातीये. एक वाक्य अलीकडे अमुक पिक्चर रिलीज झालाय, झोन मधला असेल, आणि पुढचं वाक्य मला आवडेल तुझ्याशी लग्न करायला. आणि मी असं म्हणेपर्यंत, म्हणजे आता मी काय उत्तर देणं अपेक्षित आहे का हात, ह्याच्यानंतर तो पुन्हा चौथंच बोलायला लागला होता. म्हणजे या मुलीने काय करणं म्हणजे अपेक्षित आहे की आता मी उत्तर देऊ का नको देऊ. हा सिरियस होता, हा गंमत करत होता, म्हणजे नाही, म्हणजे मनातला विचार सांगितला. ते काय असं टिपिकल प्रपोजल नाही. ते काय माहिती का, गुलदस्त्यामध्ये एखादं चांगलं फुल ठेवतात ना, तसं आहे ते. हे घडलं मुंबईत. मी एका मालिकेच्या ऑडिशनसाठी आले होते तेव्हा मी परत गेले. परत गेल्यानंतर हे जे काही मीनवेल स्थळं आणि हे सगळे प्रकार चालू होते, त्याच्यात अचानक अभिचा फोन मला की ऐक ना, मला जरा असं वाटतंय की मलाच तुझ्याशी लग्न करायचंय. कारण दुसऱ्या दिवशी एक जण भेटायला येणार होते आणि त्याला अचानक काय वाटलं काय अरे म्हणलं, अरे समजा तो आवडला मुलगा, उद्या ठरलं लग्न, तर मला डायरेक्ट आमंत्रणच येईल ना आता. डायरेक्ट दुसरं काहीच हातात उरणार नाही. तर ही संधी साधावी म्हणून मी तिला हे कानावर घातलं. तिने आमच्या सासूबाईंना सांगितलं तर त्यांची पहिली रिॲक्शन होती, माझं वाक्य पूर्ण व्हायच्या आत एकतर 3 अत्यंत फनी वाक्य. मला मान्य आहे की मी आधी तुझ्या आईशी बोललं पाहिजे, नाही मी आधी माझ्या आई बाबांशी बोललं पाहिजे, नाही मला वाटतं मी आधी तुझ्याशी बोललं पाहिजे. म्हटलं अभि काय चाललंय, म्हणजे काय काय बोललं पाहिजे की मलाच तुझ्याशी लग्न करायचंय. म्हटलं अरे, म्हटलं बर तू ये पुण्याला आलास की बसून बोलूया. असं म्हणून मी फोन ठेवून माझा अशी नॉन प्लस चेहरा घेऊन मी आई समोर गेले. आई म्हणे काय ग, म्हटलं अगं अभिने लग्नासाठी विचारलं. माझी हरकत नाही, म्हणजे माझं वाक्य संपायच्या आत, कारण आईने होकार दिला होता. कारण आईला अभि माझ्यापासूनच आवडत होता आणि आईचं असं रीडिंग होतं, हा ना मुलगा असाच असेल जसा रोल आहे त्याचा. करेक्ट. तोपर्यंत माझ्या नवऱ्याची बायको रिलीज झाली ना. नाही तर त्यांना वाटलं असेल बरं आहे ना, म्हणजे ते त्यांनी परसेप्शन घेतलं असतं तर किती पडलं असतं. असंच असेल, मग हा नकोच आपल्याला. मला असं वाटतं तेव्हा जे तू अगदी गुलदस्त्यात काहीतरी एक वाक्य घुसवलं होतं, आज जरा ते वाक्य त्या गुलदस्त्यातून बाहेर काढ आणि ते वाक्य असं छान वापरून, त्याचा शब्दांचा योग्य वापर करून तिला तू विचारावं असं मला वाटतं.
अरे प्रसंग काय, कुठलं गाणं? नजर कोणी वा. अरे ते थांबवा थांबवा थांबवा, अरे थांबवा म्युझिक. हे कुठलं लावलंय तू? माझ्या नवऱ्याची बायको. अरे मी टायटल सॉन्ग म्हणजे हो थांबवा हो अहो, तुम्ही 10 वर्षात प्रवास इथपर्यंत आला असेल ना. तसं नाही, मी कुठल्या रोमॅन्टिक प्रसंगात होतो, माझ्या प्रियाला प्रीत कळेना आणि अचानक माझ्या अंगणी नांदते वगैरे, फार वेगळाच झोन झाला बाबा. आणि द मोमेंट होता हा माझा, नवऱ्याची बायको. पण 10 वर्षात ही वेळ आली नाही का? 12 वर्षात. 12 वर्ष. माझ्या आधी 2 वर्ष तुझं लग्न झालंय. मी सिनियर आहे तुला. आम्ही खरंच आहे, तुझी सहनशक्ती पहिल्यापासून जास्त आहे. तुझ्या मनातलं जे मध्ये मध्ये बाहेर येत आहे ना. या प्लीज पुन्हा इकडे या. बघा, तुमच्या आयुष्यामध्ये कांदे पोहे हा क्षण आला का नाही आला? मग घरी सांगितलं नाही, आला ना. मग आपण एक काम करूया, हा जो सीन आहे कांदे पोहेवाला, हा जरा रिक्रिएट करूया. अरे वा, तो परत पाहायला मजा येईल मला, हो की नाही? करूया की. अभिजित, मी तुझ्या बाजूने आहे. मुलीने जावं आणि कांदे पोहे घेऊन यावे. जा. प्रसंग रिक्रिएट करायचा आहे. हो, य जशाला तसा. जशाला म्हणजे जशा काय हे म्हणजे हे घडलं होतं की काय? हा, म्हणजे एवढं नाचत मुरडत नव्हतो आलो. हो. पण अर्थात मला असं होतं की आपल्याकडे खूप अर्थात काही जुन्या पद्धती आहेत की मुलीला बघण्याचा कार्यक्रम हो. वगैरे, आणि त्याच्यावर अनेक मतमतांतरही असू शकतील. पूर्वीची पद्धत वेगळी, आताची. आता मला असं होतं, आपण जेव्हा स्त्री पुरुष समानतेच्या गोष्टी करतो तेव्हा एकमेकांच्या कुटुंबियांना भेटणं, जाणून घेणं हे महत्वाचं आहे. करेक्ट. त्यामुळे घरी आलेल्या पाहुण्यांची आपण जशी बडदस्त ठेवतो, घरी आलेल्या वडीलधाऱ्यांना जसा मान देतो, नाही, तर त्यामुळे थॉट वाईज हे करेक्ट आहे, पण आमच्यासाठी पण एकदम शॉकिंग धक्कादायक होतं. होतं. कारण मी स्वतः पहिल्यांदा गेले होते रे अभिच्या घरी. तर असं कसं उठून मी किचन मध्ये जाईन ना, हो. तर पण ऑकवर्डच तो असतो पोहे आपण. घेऊन आला तो रीतसर. आम्ही असे बसलो होतो, काय असं किचनचा पडदा उघडून अभि हातात ट्रे घेऊन आला, पाण्याचे ग्लासेस आणि असे. तर माझ्या शेजारी आई, मावशी, आत्या, माझ्या बहिणीच्या आई, त्या साधारण आम्ही एका वेळी उठलो सगळ्या. का कोणालाच कळे ना की त्याच्या हातातनं घ्यावं, त्याला बस म्हणावं का आपण घ्यावं. शेवटी आम्ही हसून दिलं सगळ्यांनी. आम्ही इतके हसलो. आई म्हणे हा वेगळाच उलटा कारभार नाही, आहे. यातला म्हणजे अभि घेऊन आलाय. गमतीचा भाग जरी आपण सोडला तरी मला असं फार वाटतं की आपल्याकडे ना काही कामं आपण विनाकारण वाटून ठेवले. स्त्रियांनी स्वयंपाक चांगला करावा आणि खूप प्रेमानं त्या माऊलीने आपल्याला वाढावं, यातला आनंद काही वेगळाच आहे. मला अजूनही सुखदाने वाढलेलं फार आवडतं. माझ्या आईच्या हातचं, आईने वाढून दिलेलं ताट कुणीतरी समोर गरम गरम आणून दिलंय, कुणाला नाही आवडणार. पण आपण हेच स्त्रियांच्या, आपल्या घरातल्या महिलांच्या बाबतीत वागतोच असं नाही. बरोबर. आता अनेक वर्षांची ती सवय असेल, आपल्याकडची संस्कृती असेल की आपल्या आधी जे बिचारे दमून भागून आलेत त्यांना आपण हे करावं. पण मला असं वाटतं की पुरुष म्हणून जबाबदाऱ्या वाटून घेणं यासारखं सोपं काम नाही. वा. म्हणजे आता 12 वर्ष झाली संकर्षण, ही अभिची सवय आहे. आम्हाला काय वाटत असतं रे, गरम गरम आपण वाढतो की हो. तू गरम गरम खा. आणि अभि आजवर एकदाही तू ये मग एकत्र बसू, म्हणजे ह्याच्यावर आजही 12 वर्ष वाद होत असेल की अभि खा ना गरम, आणि तो म्हणतो की नाही आपण एकत्र खाणार. जनरली 12 वर्ष झाली आज संसाराला, एकदा वाक्य एक माणूस सुखाचं बोलला नाही असं वाक्य असतं. पण आज 12 वर्ष झाली, एकदा एक घास माझ्याशिवाय त्यांनी घेतला नाही नाही असं वाक्य आलं. मला ऐकूनच फार छान वाटलं. तुमची ही जी जोडी आहे ही विचारांनी, वागण्यानी अनुरूप आहे आणि ती कायम अनुरूप राहावी यासाठी तुम्ही जाणीवपूर्वक काय प्रयत्न करता? हेच केलं आम्ही, जाणीवपूर्वक काहीच नाही केलं. अच्छा.